सैन्यात नोकरीला लावून देण्याचे आमिष दाखवत गोरगरीब विद्यार्थ्यांकडून लाखो रुपये उकळत फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला। मेहकर येथील जिजामाता करिअर अकॅडमी या नावाने सैन्याचे प्रशिक्षण देणाऱ्या अकॅडमीच्या संचालकांनी हा घोळ केला आहे। या प्रकरणी विद्यार्थ्यांच्या तक्रारीवरून मेहकर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे। मेहकर येथील जिजामाता करिअर अकॅडमीचे संचालक प्रदीप एकनाथ खिल्लारे असे मुख्य आरोपीचे नाव आहे। खिल्लारे यांच्या अकॅडमीमध्ये प्रशिक्षण दिले जात असते। लवकर नोकरी लागावी या उद्देशाने प्रशिक्षणासाठी अनेक विद्यार्थी येथे येत असतात। मात्र या गोरगरीब विद्यार्थ्यांना सैन्यात भरती करण्याचे आमिष खिल्लारे याने दाखवले। त्यानुसार 40 विद्यार्थ्यांकडून तब्बल 1,34,45,000 रुपये घेत फसवणूक केली आहे। त्याच्यासह त्याची पत्नी पूजा खिल्लारे, आरोपीचा भाऊ प्रशांत एकनाथ खिल्लारे, वडील एकनाथ खिल्लारे आणि रत्नमाला खिल्लारे या 5 जणांना देखील पोलिसांनी आरोपी केला आहे। फसवणूक झाल्याबद्दल जिकुला शेख गुलाब वय वर्ष 25 याने या प्रकरणाची तक्रार दिली आहे। त्याची स्वतः 1,20,000 रुपयांनी फसवणूक झाली आहे। खिल्लारे याने जिकुला यास आर्मीमध्ये नोकरीला लावून देतो, त्यासाठी 4 लाख रुपये द्यावे लागतील असे सांगितले होते। त्यावेळी त्याने 1,20,000 रुपये खिल्लारे याला दिले होते। मात्र कोरोना लागल्यामुळे प्रशिक्षण बंद होते। कोरोना संपल्यानंतर प्रशिक्षण पुन्हा सुरू झाल्यावर जिकुला शेख याने प्रदीप खिल्लारे याला नोकरीबाबत विचारणा केली असता माझा विश्वास ठेव, तुला डायरेक्ट ऑर्डर येईल असे प्रदीप खिल्लारे म्हणाला। मात्र त्यानंतर जिकुला शेख याला माहिती पडले की प्रदीप खिल्लारे याने अशाच पद्धतीने सगळ्यांना सांगून तब्बल 40 जणांकडून पैसे उकळले असल्याचे समजताच पोलिसात तक्रार दिली।